श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं श्री स्वामींची दृष्टी ह्या चॅनलमध्ये. प्रत्येकाला आपले घर खूप प्रिय असते आणि ते किती पॉझिटिव्ह राहील याचा विचार घरातील प्रत्येक स्त्री करत असते. त्यामुळेच घरात लक्ष्मीची कृपा पण राहते आणि प्रत्येकाला लक्ष्मी ही हवीच असते, नाही का? तर आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या या घररूपी वास्तूमध्ये काय ठेवू नये, ज्याने आपले हे घर पॉझिटिव्ह बनून राहील, ज्याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे. कारण कळत नकळत आपण आपल्या आयुष्यावरती ह्याचा परिणाम करून घेत असतो, फक्त आपण ते दुर्लक्षित करतो. चला तर बघूया कोणत्या वस्तू घरात ठेवू नये. पहिली वस्तू, तुटलेल्या किंवा खराब झालेल्या वस्तू घरात कधीच ठेवू नये. दुसरी वस्तू, एकटेपण आणि दुःख व्यक्त करणारी चित्र किंवा रेखाचित्रे भिंतीवर लावू नयेत. तिसरी वस्तू, कॅक्टस किंवा काटेरी वनस्पती घरात कधीच लावू नये. चौथी वस्तू, थांबलेली किंवा तुटलेली घड्याळे कधीच घरात लावू नयेत. पाचवी वस्तू, कालबाह्य औषधे किंवा न वापरलेली इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घरात ठेवू नयेत. सहावी वस्तू, एकट्या उंटाच्या मूर्ती घरात कधी शोपीस म्हणून ठेवू नयेत. सातवी वस्तू, अतिशय वाईट प्रतीक असणारी चिन्हे शोपीस म्हणून कधीच घरात ठेवू नयेत. आठवी वस्तू, बेडच्या समोर असलेले आरसे कधीच उघडे ठेवू नयेत, तर त्यावर पडदे लावावेत. नववी वस्तू, घरात एक्सपायर झालेले कॅलेंडर्स किंवा जुने पुराणे कॅलेंडर्स कधीच घरात ठेवू नयेत. अशा वस्तू ज्याचा आपल्या घरावरती परिणाम होत असेल तर त्या वस्तू घरात ठेवणे टाळावेत. अशाच प्रकारचे नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या स्वामींची दृष्टी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री स्वामी समर्थ.